नेहमी आपण दलियापासून खिचडी किंवा लापशी बनवत असतो. पण आज असा एक पदार्थ तुम्ही बनवा जो मुलांना तर आवडेलच, मोठ्यांनाही आवडेल आणि मुलांना तर लक्षातच येणार नाही, की यामध्ये दलिया आहे. तर मुलंही खुश आणि आपणही खुश. अतिशय पौष्टिक असा एक पदार्थ जो बनवायला खूप सोप्पा आहे. हार्डली 10 ते 15 मिनिटांमध्ये बनवून तयार होतो. तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी व्हिडिओ कोणत्याही क्षणी अगदी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. त्याने मला अजून प्रोत्साहन मिळते तुमच्यासोबत असेच नवनवीन व्हिडिओ शेअर करण्यासाठी. तर आता 1 वाटी दलिया घेतला होता, त्याला मिक्सरला अशा प्रकारे रवाळ वाटून घेतलेला आहे. जास्त बारीक करायचं नाहीये, थोडंसं रवाळ टेक्स्चर असलं तरीही चालतं. आता जितका दलिया आपण घेतलेला आहे, तितकाच रवा मी इथं घेतलाय. बारीक रवा आहे, तो यामध्ये ॲड करायचा आहे. आणि हे घरी बनवलेलं ताजं दही आहे. हे कसं बनवायचं याचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर शेअर केलेला आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. नक्की जाऊन चेक करा. अगदी कापता येईल इतकं घट्ट दही आहे. तसंच दही तुम्हीही घरी बनवू शकता. व्हिडिओ तुम्हाला मी लिंक देईनच, तिथं चेक करा. आता दही जे आहे ते कमी जास्त झालं तरी चालतं. तर इथं मी 3 मोठे चमचे दही घेतलेलं आहे. लागेल तसं पाणी टाकून आता हे मिश्रण आपल्याला छान असं पातळसर करून घ्यायचं आहे. जास्त घट्ट ठेवायचं नाही आहे, कारण दलिया आणि रवा दोन्हीही पाणी शोषून घेणार आहेत आणि दोन्हीही भिजणार आहेत त्यामुळे. तर असं मिश्रण करून घेतलं आहे. एक 10 मिनिटे याला साईडला ठेवूया. तोपर्यंत आपण याचीच फोडणी करून घेऊया. तर फोडणीसाठी तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये जिरे, मोहरी आणि एक हिरवी मिरची बारीक तुकडे करून टाकली आहेत. त्यानंतर 1 चमचा उडदाची डाळ टाकली आहे. डाळ जेव्हा दाताखाली येईल तेव्हा खूप छान लागते. 10-12 कढीपत्त्याची पानं आहेत, हाताने तोडून ती टाकली आहेत. एक 7 ते 8 काजू हाताने थोडेसे तुकडे करून घेतले, ते पण यामध्ये टाकलेले आहेत. व्यवस्थित असं परतून आपल्याला याला घ्यायचं आहे. तर बघा, डाळीचा रंग बदललाय, काजूचाही रंग बदललाय. गॅस बंद करते आणि यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीरीलाही मस्त परतून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला अगदी पाव चमचा हळद टाकायची आहे. दलियाचा रंग थोडासा लालसर असतो, त्यामुळे आपला जो नाश्त्याचा पदार्थ आहे थोडासा लालसर बनू शकतो. त्यामुळे थोडी हळद टाकायची. त्याने रंग पण खूप छान दिसतो आणि आपला पदार्थही. इकडे एक 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय, आपलं हे मिश्रण बघू शकता किती घट्ट झालेलं आहे. रवा आणि दलिया छान फुगलेला आहे. आता जी आपण फोडणी करून घेतली ती हलकीशी थंड करून घ्यायची आणि नंतर ती या मिश्रणामध्ये टाकायची आहे. तर फोडणी टाकली, चवीपुरतं मीठ यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिश्रण थोडंसं घट्ट आहे. हवं तर थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये टाकू शकता. तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आज आपण बनवणार आहोत दलियाची इडली. बनवायला खूप सोपी आणि अतिशय पौष्टिक आहे. आता इडली स्टँडला थोडंसं तेलाचा हात फिरवून मी घेते आणि जे आपलं मिश्रण आहे त्यामध्ये खायचा सोडा टाकायचा आहे. तुम्ही या ठिकाणी थोडासा इनोसुद्धा टाकू शकता. आता खायचा सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी किंचित पाणी मी यामध्ये टाकले आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. मिश्रण थोडंसं घट्टसर आहे बघा, अशा प्रकारेच आपल्याला ठेवायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर इडलीचे जे साचे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हे पीठ जे आहे ते भरून घ्यायचं आहे. खूप मस्त आणि खूपच हेल्दी या इडल्या बनवून तयार होतात. आजपर्यंत दलियाची इडली तुम्ही खाल्ली नसेल तर एक वेळेस माझ्या म्हणण्याने करून बघा. खूप टेस्टी लागते. मुलांच्या टिफिनलासुद्धा तुम्ही ही देऊ शकता आणि एरवीसुद्धा नाश्त्याला बनवू शकता. बिलकुल लक्षात येणार नाही की ही यामध्ये दलिया वापरलेला आहे. इकडं इडलीचं भांडं मी गरम करायला ठेवलं होतं. पाणी टाकून गरम करून घेतलं आहे. आता यामध्ये आपले जे इडलीचे साचे आहेत ते ठेवून देऊया. झाकण ठेवून एक हाय फ्लेमवर 5 मिनटं आणि लो फ्लेमवर एक 10 मिनटं आपण याला वाफवून घेऊयात. तर टोटल 15 मिनटं वाफवून घेतल्यानंतर इडल्या बघू शकता अगदी मस्त फुगलेल्या आहेत. खूप सुपर सॉफ्ट होतात या इडल्या. तुम्ही बघा जाळी किती मस्त पडली आहे. किती सॉफ्ट या इडल्या झाल्यात आणि बघा किती स्पॉन्जी झालेल्या आहेत. तर नक्कीच मी म्हणल्याने तुम्ही दलियाची इडली एकदा ट्राय करून बघा. खूप मस्त होते. चवीलाही अप्रतिम लागते. मुलांच्या टिफिनला जरी दिली तर ही अशीच सॉफ्ट राहते. बिलकुल थंड झाल्यानंतर कडक किंवा वातड होत नाही. नक्कीच ट्राय करा. कुठल्याही चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता. इथे मी ग्रीन चटणी दिली आहे आणि थोडासा सॉस दिला आहे.
मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ अगदी कुठल्याही क्षणी तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि सोप्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्या मध्ये बनणाऱ्या व्हिडिओसोबत. धन्यवाद.